म्हणजे काही वेळेला बायका कॉन्शियस असतात Correct. आपल्या बरोबर. फिगरला हो, घेऊन, हो, हो. की अरे मग माझं पोटच दिसतंय, Yes, मग मी त्या yes. साडीत जाडी दिसतेय Correct, किंवा असं, correct. किंवा काही वेळेला काही बायकांना ती ट्रान्सपरन्सी आवडत Correct, नाही, पण correct. त्यांना Yes. चंदेरी आवडते. बरोबर. मग ऍज अ स्टाईल म्हणून ते Correct, कशा नेसाव्यात correct. किंवा काय काय सांगशील तू? सो स्टायलिंग टिप अशी आहे चंदेरी साड्यांच्या बाबतीत, एक सगळ्यात इझी, एक तर त्या साड्या ट्रान्सपरंट आहेत, बरोबर. सो सपोज मी आता एखादी ग्रीन कलरची चंदेरी साडी नेसली आहे, तर त्या ग्रीनच्या आत तुम्ही ग्रीनच ब्लाऊज घाला, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालू नका, कारण नाहीतर त्याचा रंग डायल्यूट होतो. तुम्ही आतमध्ये जर एक रेड ब्लाऊज घातला आणि वरनं ती ग्रीन साडीचं सिंगल लेअर असेल, तर तो ग्रीनचा त्याचा ग्रीनपणा जातो आणि अजून रेड उठून दिसतो. सो मग ती त्या रंगाची मजा जाते आणि स्किन पण जास्ती दिसते. सो ज्या रंगाची साडी आहे शक्यतो त्याच पॅलेट मधलं एखादा ब्लाऊजचा कलर चूज करा. की समजा फॉर एक्झाम्पल येलो साडी असेल तर गोल्ड ब्लाऊज चांगला दिसेल आणि तो त्याच पॅलेटमध्ये त्याच्या जवळचा आहे, किंवा ऑरेंज साडी असेल तर रेड ब्लाऊज छान दिसेल, की ते ऑरेंजचा कलर डायल्यूट नाही होणार असं. सो ही एक टिप आहे. अजून एक टिप आहे, खूप जणांना जर असं वाटत असेल की पोट दिसतं माझं चंदेरी साड्यांमध्ये, तर थोडेसे लॉंगर ब्लाउजेस करा. म्हणजे चंदेरी साडीला स्पेशली थोडं आता क्रॉप टॉप्स वगैरे तर आलेलेच आहेत, सो थोडे लॉंगर लेंथचे ब्लाउजेस करा, थोडे टॉप स्टाईल, किंवा आपले लेहंगावरचे ब्लाउजेस कसे असतात थोडेसे लॉंगर असतात, इथे स्लिट असते साईडला. सो अशा पद्धतीचे ब्लाउजेस तुम्ही चंदेरी साडीजना करू शकता. आता तर इतकं मिक्स अँड मॅच करायचा ट्रेंड आहे की आता छान टी शर्ट स्टाईल क्रॉप टॉप्स जे स्ट्रेचेबल मटेरियल्स येतात त्याच्यामध्ये जॉर्जेटच्या फ्लोई स्लीव्स वाले पण येतात तसे क्रॉप टॉप्स, तेही तुम्ही टीम अप करू शकता. पण बेसिकली थोडे लॉंगर जर तुम्ही ते ब्लाउजेस ठेवले तर कम्फर्टेबल वाटतं. आणि आपण जाड दिसतो का आणि हे दिसतो का ह्याच्यात खरं तर पडू नये. तुमचा कम्फर्ट सर्वात महत्वाचा आहे, तुमची स्वतःची आवड सर्वात महत्वाची असं मला वाटतं कायम.